शेतकरी बंधूंनो राम राम. आपली जमीन का नाही काळीच रान आहे. काळीच्या रानामध्ये 40-50 फुटापर्यंत काळी. त्यामुळं काय होते माहिती का, इथं फळबाग कोणताच येऊ शकत नाही. कारण कशामुळं की आपल्या जमिनीमध्ये मुरमाच्या जमिनीसारखा ताण पडत नाही. आणि ताण नाही पडला की कोणती बी वनस्पती फळधारणा करू शकत नाही. आता तुम्ही पाहू शकता हे आंब्याचं झाड आहे बघा. आता मला तर काय मिळालं लागाय ना बघा, तुम्हीच सांगा कमेंट करून. हे बघा हे असलं येते. हे बघा काय प्रकारे घेऊन काय नाही. आता काय होतंय, हे आलंच आलंय. हे बघा इथं किती बघा हे बघा. आता याला आम्ही समजा कानी म्हणतो, पण नेमकी काय भानगड येते आमच्या बी लक्षात येत नाही. कमेंट करून तुम्ही सांगा काय येतंय. हे बघा इथं बघा. हे बघा हे आता आल्याच्या नंतर काय होते माहिती का, हे झाड आहे का वाळत आहे. म्हणजे त्याची वाढपीड सगळं खुटली त्याची, आणि ते गंड आहेत का ते बी वाळत आहेत आणि झाड बी वाळत आहे. हे बघा इथं झालं आहे हे बघा हे असं वाळत आहे. आणि वाळून झाडाचंच वाटोळं आहे, म्हणजे झाडच खलाशी आहे. तिकडे 1-2 वेळा झालं. आता हे आंबा एकदम सुपर होता बघा, त्याचं बूड पिढी सगळं ओकेमध्ये होतं, पण नाही जमलं. ह्याला बी ते झालं आहे. हे बघा हे कढीपत्त्याचं आहे. आता कढीपत्त्याचं ठीकठाक आहे. आणि हे काय आहे बघा डाळिंब आहे. मग त्याला बी डाळिंब येत नाहीत काय नाहीत. हे अंजीर आहे. हां ह्याला मात्र चालूच आहे नाटक ह्याचं अंजीरचं, पण ते काय आपल्याला खाऊन देत नाही. कारण ते वरची वरीच त्याला खडवण्या खाऊन घ्यायच्यात, नाही तर अंजीर येतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त आज समजा व्हिडिओ बनवण्याचं कारण मुख्य मी सांगतो, हे शेवग्याचं झाड आहे. इतक्या शेंगा येतात म्हणताना या झाडाला की अक्षरशः झाडाची फाटी मोडतात बरं का. त्यात काय खोटं नाही काय नाही. पाहू शकता तुम्ही. हे बघा हे झुमकं बघा हे किती हे. हे बघा हे आणि शेंगा असूनचे असून त्याला फुलं येतं. म्हणजे एक पहिला बारा आला, पहिल्या बारामध्ये शेंगा कमी होत्या. दुसरा बारा आला आहे. हे बघा दुसऱ्या बारामध्ये हे बघा हे शेंगा बघा. निसर्गच परमेश्वर आहे बरं का. निसर्गाचं गणित काय कळत नाही, अजून कोणाला कळालं बी नाही आणि कळणार बी नाही. जे समजा घटक आहेत का आपले खतामधले NPK, मायक्रोन्यूट्रन, हे विविध घटक आहेत का, युरिया, हे फक्त 16 ह्याचा शोध लागलेला आहे. पण जमिनीमध्ये जर बघायला गेलं का 100 घटकाच्या पुढं बी असू शकतात. कारण त्याचा अजून विज्ञानाला पण त्याची माहिती लागलेली नाही. आता शेंगा बघा. आता हे शेंगा मी तुम्हाला दाखवायलो का, इतक्यात नाहीत बरं का. ह्याच्या कमी जास्त 25-30% शेंगा खाल्ल्यात आपण, आणि खाऊन इतक्या उरल्यात. आता ह्याच्यातले शेंगा आपण कशा काढतो. हे बघा एकच देठ आहे बघा, हे पाहू शकता तुम्ही. हे बघा ह्या देठाला 3 शेंगा आहेत. हे बघा ह्या देठाला 2 शेंगा आहेत. 3-4 शेंगा समजा कुठं बी आहेत. हे बघा हे देठ हाताला येत नाही, ह्याला 3 आहेत. हे बघा ह्या देठाला 2 आहेत. आता इथं बोराटी राखलेली आहे आपण. हे बघा ह्या देठाला 2 आहेत. 1, 2, 3, 1, 2, 3 अशा शेंगा. ह्याच्या काय केल्यात माहिती का, आपण 25-30% शेंगा खाल्ल्यात, आणि इतक्या शेंगा ह्या बाकीत अक्षरशः असे म्हणजे फांटे कसे घोस आहेत, झुंबर सारखेच आहेत. आता ह्याच्यात समजा विरुद्ध मी तुम्हाला सांगतो, ही एकच झाड आहे पक्षी बरं का. तिकडे शेतीमध्ये आपण अर्धा एकर शेवगा लावला होता आणि अर्धा एकर जांब लावली होती. पण ते लावून काय झालं तर शेवग्याला नुसते फुलं यायचे, त्याला शेंगा येत नव्हत्या, काही नव्हत्या. म्हणजे त्याची फळधारणाच होत नव्हती. कदरून 2-3 वर्ष वाट बघितली आणि खसा शेवगा मोडून काढा. जांब लावले बघा. जांब मला वाटतं सरदार का काहीतरी जात होती. जांब मोठ्याला नव्हते, असे माझ्या म्हणजे 4-5-7 फुटाच्या आतमध्येच होते. पण त्याला बी जांब येत नव्हते. जांब यायचे पण कसे यायचे माहिती का, बोरावानी असे एवढले हिरवे गदाड. त्याला काय चव नाही, त्याला गोडी नाही, त्याला काय नाही. ते बी JCPने काढून टाकले बघा. पण एकमेव हे झाड आहे बघा, इतक्या शेंगात म्हणताना ह्याला दरवर्षी तर विचारू नका. आता ह्याची कोणी म्हणते छाटणी करा. छाटणी केल्याच्यानंतर काय होते माहिती का, सरळ फाटे चलत आहेत वरी, त्याला काही येत नाही काय नाही. आता जसं झाड आहे का तसंच राखतो. ह्याच्यातले फाटे वजन काही मोडत येत, जे आहेत ते आहेत. पण शेंगा बी चांगले आहेत आणि झाड बी चांगले बघा, जास्त माल येत ह्याला. आता इथं बघा तुम्ही, ते वरचे वेगळेच आहेत, पण ह्या बघा हे डबल, म्हणजे त्या पुढच्या जरी कमी झाल्या तर मागून ह्या बघा लगेच इथं फळधारणा. ह्या बघा ही शेंग, ह्या बघा हे फुलं मोगऱ्याच्या कळ्यासारखेच याचे फुलं लगे मागून तयार आहेत. इतक्या शेंगा येतात.
आता ह्या बघा इथं फांटी, त्या बघा तिथं त्याला हे आला आहे, म्हणजे फुलारा यायला आहे तिथं मेटूच्या चुचीवानी. आता राहिलं ह्याच्या पाण्याचं नियोजन तुम्हाला सांगतो. फक्त एक ड्रीप आहे बघा, ड्रीप टाकलेली आपली 1-2 हेळं झाली तर 350 फूट ड्रीप आहे आणि त्याच्या वाटत त्याला थेंब 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 पाणी पडतंय आणि त्या पाण्यावरच ते डेव्हलप आहे. बाकी त्याला खत नाही, कोणता फवारा नाही, काय नाही. तर आता मी इकडे जात असताना येड्याने हे झाड बघून आठवलं, म्हणजे ही बी माहिती आपण एक व्हिडिओ बनवून शेतकरी बांधवापर्यंत टाकावी. कारण काळीच्या रानामुळे बरं का, या की हे रान तुम्ही पाहू शकता तर सर्व नागरट पिंगरट झालेली काळीच्या रानामुळं. शेतकरी बांधवांना थांबतो आता. माहिती कसं काय वाटली कमेंट जरूर करा. चॅनलवर नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईबर करा, जेणेकरून भविष्यात हे टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. तर संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद.